कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट देण्यात आली आहे। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट येते आहे। गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड याला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामुळे गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणी ही अपडेट आहे। गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। गणपत गायकवाडच्या मुलाला मात्र यातून क्लीन चिट देण्यात आली आहे। कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्यात आलेला होता। त्यात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला आता क्लीन चिट देण्यात आलेली आहे। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी सुनील जाधवकडून। सुनील, सौरभ, अगदी बरोबर आहे। आपण पाहायला गेलं तर पोलीस स्थानकामध्ये 6 राऊंड फायरिंग मध्ये 7 ते 8 आरोपीचा समावेश होता। त्यापैकी 4 जणांना 4 ते 5 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली होती आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचा देखील या गुन्ह्यामध्ये नाव होतं। मात्र ज्या वेळेला हा गुन्हा घडलेला होता 1 वर्ष या गोष्टीला उलटून गेले आणि तेव्हापासून वैभव गायकवाड हा फरार होता। मात्र आता त्याची चार्जशीट जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। या चार्जशीट मध्ये वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आलेली आहे। यामध्ये फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। नागेश बळेराव आणि कुणाल पाटील यांचा समावेश दाखवलेला आहे। मात्र इतर जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा मिळाला नसल्याने त्यांना क्लीन चिट दिले गेल्याचं या चार्जशीट मध्ये नमूद केलेलं आहे। सध्या गणपत गायकवाड जे आहेत ते मुंबईच्या जेलमध्ये आहेत ते, आणि बाकीचे अजून 1 आरोपी जो होता हा फरार होता। बाकीचे आरोपी पोलिसांनी अटक केली होती। त्यापैकी 4 जणांना आतापैकी 3 जणांना जामीन देखील याच्यामध्ये मिळालेला आहे। सौरभ, ठीक आहे सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल।